बटाट्याची भाजी आणि पुरी हा मेनू सगळ्यांनाच आवडतो. महाराष्ट्रात सणासुदीला किंवा लग्न सोहळ्यामध्ये बऱ्याच वेळेला पुरी आणि बटाट्याची भाजी असतेच. आज आपण कमी तेलकट आणि टम्म फुगलेली पुरी आणि सोबतच बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 उकळलेली बटाटे घेतलेली आहेत. वजनी मापाने ही 250 ग्राम बटाटे आहेत. बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. तेल हलके गरम झाले की आपल्याला फोडणीसाठी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की नंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे देखील छान फुलले आहे. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आपली फोडणी मस्त खमंग अशी बसली आहे. आता यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पदार्थ रुचकर होण्यासाठी फोडणी ही खमंग बसलीच पाहिजे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हा कांदा मी 4 ते 5 मिनिटं छान परतून घेतला आहे. कांदा छान मऊसूत झालेला आहे. हलका असा कांद्याचा रंग बदललेला आहे. यानंतर यामध्ये आलं आणि लसूण मी ठेचून घातलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील घालू शकता. पण आलं आणि लसूण जर ठेचून घातलं तर त्याची चव या भाजीमध्ये खूप छान उतरते. आता आलं आणि लसूण छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. जोपर्यंत आलं लसूणची कच्ची चव जात नाही तोवर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटं ठेचून घेतलेलं आलं लसूण परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हिंग देखील घालायचा आहे. आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवत आहोत. यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही. यासाठी इथे मी 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि फोडणीमध्येच 1 चमचा भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. कोथिंबीर थोडी फोडणीमध्येच घातली की भाजीमध्ये कोथिंबीरीची चव छान उतरते. आणखी 1-2 मिनटं ही फोडणी मी परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद आपल्याला सुरुवातीला न घालता अगदी शेवटी आपल्याला हळद घालायची आहे. बघा, हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा ही फोडणी परतून घेतलेली आहे. म्हणजे हळदीची कच्ची चव पूर्णपणे निघून जाईल. आता इथे आपली मस्त अशी ही फोडणी तयार झालेली आहे. तयार झालेल्या फोडणीमध्ये उकळून बारीक चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे. इथे मी बटाटा चिरून न घेता हाताने हलका असा कुस्करून घेतलेला आहे. फोडणीमध्ये आता हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे बटाट्याला ही जी फोडणी आहे ती सर्व बाजूने व्यवस्थित लागेल. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर ही भाजी एकदा पुन्हा परतून घेत आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं ही भाजी थोडी वाफून घ्यायची आहे. बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट ही भाजी तयार होते. अगदी कधीही मनात आलं तरी तुम्ही ही भाजी लगेच बनवू शकता. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून भांड्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी 5 ते 6 मिनिटं छान वाफवून घेतलेली आहे. आपली ही बटाट्याची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे. यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. भाजी एकदा मी मिक्स करून घेत आहे आणि यानंतर मी ओल्या नारळाचा चव घालत आहे. अगदी ऑप्शनल आहे. 1 चमचा भरून इथे मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. मला बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये वरून ओल्या नारळाचा चव घातला की भाजी खूप छान लागते. आवडते मला अशी भाजी. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल. आणि इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. मस्त खमंग अशा बटाट्याच्या भाजीसोबत आपण पुऱ्या देखील बनवणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या पुऱ्या व्यवस्थित बनत नाही. कधी तर त्या जास्त तेलकटच होतात तर कधी त्या फुलतच नाहीत. आज आपण अगदी परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते बघणार आहोत. कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी एक ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे विकतचं पीठ आहे. विकतचं पीठ हे थोडं जाडसर असतं. त्यामुळे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि बराच वेळ त्या टम्म फुगलेल्या राहतात देखील. आता यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. काही जण टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी या पिठामध्ये बारीक रवा, बेसन पीठ किंवा तेलाचं मोहन देखील घालतात. पण आज इथे आपण असे कोणतेही पदार्थ या पिठामध्ये घातलेले नाही. तरी देखील आपल्या या पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या होणार आहेत. पुऱ्या अगदी परफेक्ट होण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पाणी. पीठ मळताना पाण्याचे योग्य ते प्रमाण असणे खूप महत्त्वाचे आहे. याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडे थोडे करून पाणी घालणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पुऱ्यांसाठीचं हे पीठ मळताना आपल्याला जास्त सैलसर मळायचं नाही. म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे सैलसर मळायचं नाही. पीठ जर सैलसर मळलं तर पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात. म्हणून आपल्याला थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे.
इथे बघा मस्त असं माझं हे पीठ मळून झालं आहे। पीठ मळण्यासाठी बरोबर पाऊण वाटी इथे आपल्याला पाणी लागलेलं आहे। त्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर आपलं पीठ सैलसर होईल। इथे परफेक्ट असं माझं हे पीठ मळून झालेलं आहे। म्हणजे 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी आपल्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। पीठ मळून झालं आहे। 20 मिनिटं यावर झाकण ठेवून आपल्याला पीठ बाजूला ठेवायचं आहे। 20 मिनिट झालेली आहेत। 20 मिनिटानंतर बघू शकता पीठ छान मुरलं गेलं आहे। पुन्हा एकदा हे पीठ 1-2 मिनिटासाठी मी मळून घेत आहे। इथे आपले हे पीठ मळून झालेलं आहे। आता याचे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करणार आहे। अगदी लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही। तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्या आकाराचे तुम्हाला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व पिठाचे अशा प्रकारे हे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता एक गोळा घेऊन आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे। अजिबात सुक्या पिठाचा किंवा तेलाचा वापर न करता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। पीठ जर व्यवस्थित मळलं असेल तर तुम्हाला पुरी लाटताना अजिबात सुक्या पिठाची किंवा तेलाची गरज लागणार नाही। सुकं पीठ पुरीला लावलं तर तळताना पीठ तेलामध्ये उतरून लवकरच तेल खराब होतं, म्हणून अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। इथे बघा एक पुरी लाटून झालेली आहे। पुरी लाटताना ती जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही। पुरी लाटताना आपल्याला मध्यम जाडीची पुरी लाटायची आहे। जर जाड तुम्ही पुरी लाटली तर ती व्यवस्थित फुगणार नाही आणि पुरी पातळ लाटली तर ती कडक देखील होते। अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे। इथे बघा पुरी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवून व्यवस्थित तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपल्याला एक एक करून पुऱ्या सोडायच्या आहेत। पुरी तेलकट होऊ नये म्हणून एका बाजूने पहिला पुरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। बघा मी एका बाजूने पुरी व्यवस्थित सुरुवातीला तळून घेतली आहे आणि यानंतरच त्याची दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे। सारखं आपण पुऱ्या आलटून पलटून तळत राहिलो की पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात आणि पुऱ्या तेलकट होतात। हे बघा इथे आपली ही मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे। आपली इथे बघा ही पुरी खूप छान फुलली आहे। त्याचा रंग देखील बघू शकता। अशाच प्रकारे ही दुसरी पुरी देखील आपण तळून घेणार आहोत। पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी हलका झाराच्या साहाय्याने त्याच्या पुऱ्यांच्या कडा आहेत त्याला दाब द्यायचा आहे, म्हणजे बघा पुऱ्या लगेच फुलतात। वरून हलकासं तेल सोडलं ना तरी पुऱ्या छान फुलल्या जातात। ही बघा एकदा मी पलटून घेतले, छान असं रंग आलेला आहे। पुरीची एक बाजू मी व्यवस्थित तळल्यानंतरच त्याची दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे। आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की खालची बाजू व्यवस्थित तळली आहे का आणि त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। हेच ट्रिक आहे की यामुळे आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होणार नाहीत। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पुऱ्या छान टम्म फुगलेल्या राहण्यासाठी ही एक ट्रिक आहे, ती फॉलो करा। ती ट्रिक म्हणजे पुऱ्या टम्म फुगण्यासाठी जे मी पीठ इथे वापरलं आहे ते विकतचं पीठ आहे। विकतचं पीठ हे थोडं जाडसर असतं, यामुळे आपल्या या पुऱ्या छान टम्म फुगल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी पुरी भाजीची रेसिपी बघितलेली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि भरपूर अशा टिप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही देखील कमी तेलकट आणि टम्म फुगलेली पुरी बनवू शकता। आशा करते की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी देखील तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा। म्हणजे काय होईल, मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला देखील माझे इतर नवीन रेसिपी बघायला मिळतील। तर आजचा हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद।